सर्वांना नमस्कार। अतिशय सकाळी आज मी फेसबुक लाईव्ह येत आहे। याचं कारण असं आहे की आपल्याला माहित आहे मध्येच जरांगे पाटलांनी एक उपोषण केलं होतं आणि सरकारने त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार। आपल्याला माहित आहे की आपण ज्या परंपरेनं मराठा आरक्षणाच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका व्यक्तिगत माझी नाही, तर ही भूमिका भारतीय संविधान लिहिणारे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे सहकारी आदरणीय नारायण नागू पाटील आणि त्यानंतरच्या काळात ॲडव्होकेट दत्ता पाटील आणि दिबा पाटील साहेब यांची हीच भूमिका होती। आणि ही भूमिका आपल्यावर आलेली जबाबदारी आहे आणि म्हणून 24 जून रोजी लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा स्मृतिदिन येतोय आणि तो स्मृतिदिन 11वा स्मृतिदिन आहे। आणि या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दिबा पाटलांचे विचार काय होते याच्याविषयी मी सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण पाहिलं की लोकनेते दिबा पाटील नामकरण आंदोलन मागच्या काळात आपण अतिशय लाखोंच्या संख्येने यशस्वीपणे केलेलं आहे आणि हे आंदोलन संपूर्ण देशातच नाही जगामध्ये गाजलेलं आहे। इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं, हे जे आंदोलन आहे, आंदोलन आपल्या देशातलं ओबीसींचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं। आपल्या आगरी कोळी कराडी भंडारी या समाजाला अजूनही आम्ही समजावू शकलो नाही की लोकनेते दिबा पाटील हे ओबीसींचे राष्ट्रीय नेते होते आणि त्यांनी या ओबीसींच्या मंडल आयोगावर जी आंदोलनं केली, ओबीसींची जागृती करण्याचा जो प्रयत्न केला, तो प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न होता। आणि या प्रयत्नानुसार लोकनेते दिबा पाटील साहेब यांची विचारधारा ही हिंदुत्ववादी किंवा वैदिक कधीच नव्हती, तर हे वैदिक हिंदुत्वाच्या विरोधात होती। आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये जे मोठे विचारवंत झाले, खरं म्हणजे साऱ्या जगाला आदर्श देणारे जे विचारवंत आहेत, त्यामध्ये चारवाक, भगवान बुद्ध, भगवान महावीर यांना लोकनेते दिबा पाटील आदर्श मानत होते। आणि नंतरच्या काळात आपल्याला माहित आहे की जासईमध्ये फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे स्वतः लोकनेते दिबा पाटलांनी बांधलेले आपल्याला दिसतात। त्याच्यामुळे लोकनेते दिबा पाटील यांची विचारधारा काय याच्यावर फार कमी लोक बोलताना दिसतात आणि केवळ लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव इथल्या विमानतळाला द्या एकच घोषा आपण लावलेला आहे। लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जासई गावामध्ये हे जे पुतळे आहेत ते आपण पाहतो आहोत आणि फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे असलेले आगरी समाजातलं मला वाटतं जासई हे पहिलं गाव असेल। आणि म्हणून दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलन आपण जे चालवलं, त्यानंतर हा लोकसभेमध्ये म्हणजे मागच्या 2024च्या लोकसभेमध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाचा मुद्दा समोर आला आणि आपल्याला अशी अपेक्षा होती की सरकारने, म्हणजे खरं म्हणजे हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे, विमानतळ हे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येतात आणि लोकसभेच्या अगोदर हे लोकनेते दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळेल अशी इथल्या सगळ्या भूमिपुत्रांची ओबीसींची भूमिका होती। परंतु सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि उलट झालेलं आहे। घटना घडल्यात ते आपल्याला माहित आहे की ठाणे आणि कल्याण ह्या लोकसभेमध्ये मराठा उमेदवार या भाजप सरकारकडून दिले गेले। याच पद्धतीनं आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा 2 मराठा उमेदवार दिले गेले आणि या मराठा उमेदवारांचा विजय ह्या मोठ्या पक्षांकडून करण्यात आला। आणि लोकनेते दिबा पाटलांची जी परंपरा होती लोकसभा लढण्याची, 2 वेळा ते खासदार होते, 4 वेळा आमदार होते, या परंपरेचा पराभव इथल्या राजकीय पक्षांनी केला। मग असं असताना आत्ता ते आपल्या नेत्याचं नाव देतील का हा प्रश्न आहे। बरेच लोक आशावादी आहेत की विधानसभेच्या निवडणुकींच्या पूर्वी हे नाव मिळेल, परंतु अशा प्रकारची कुठली आशा दिसत नाही। कारण का मराठ्यांचं प्राबल्य ह्या मतदारसंघावर होत चाललेलं आहे। जे मतदारसंघ आगरी कोळ्यांचे आहेत तिथे हे प्राबल्य होत चालले आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचा राजकीय संघर्ष जिवंत राहावा म्हणूनच मी मागची लोकसभा लढलो। परंतु हे सत्य आहे की मोठे राजकीय पक्ष हे आपल्या विरोधात असल्यामुळे आपला उमेदवार जिंकणं अत्यंत अवघड आहे। ठाण्यासारख्या शहरामध्ये जी पारंपरिक जागा होती, इथले माजी मंत्री गणेशजी नाईक यांचे चिरंजीव आपले जे हे आहेत संजीव नाईक यांना मिळावी अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली। त्यासाठी कार्यकर्त्यांनी राजकीय बंड केलं, परंतु शेवटी ती जागा आपल्याला मिळाली नाही। तिथे एक मराठा उमेदवार निवडून आला
शिंदेच्या उमेदवारामध्ये श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात सुद्धा तेच झालं. आणि अशा प्रकारे इथल्या आगरी कोळ्यांचा राजकीय पराभव होत असताना लोकनेते दिबा पाटलांच्या नावाचा आपण आग्रह धरतोय. आणि मग राजकीय पराभव ज्या समाजाचा होतोय त्यांचं दखल कोणी घेईल का, त्यांचं नाव कोणी देईल का, हा साधा तर्क आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांनी चार्वाक या विचारवंताला सगळ्यात जास्त मान दिला आणि सांगितलं की प्रत्यक्ष प्रमाण चार्वाक मानतात, की प्रत्यक्ष दिसते त्या गोष्टी मानल्या पाहिजेत. दिसत नसलेल्या गोष्टींवर ते विश्वास ठेवत नसत. म्हणजे स्वर्ग, नर्क किंवा मोक्ष किंवा चमत्कार, देव या कल्पना चार्वाकांनी नाकारल्या होत्या. आणि लोकनेते दिबा पाटील सुद्धा या विचारधारेचे समर्थक होते. आणि म्हणूनच लोकनेते दिबा पाटलांचा आणखी एक मुद्दा होता तो ओबीसी आरक्षणाचा. हा मुद्दा सुद्धा इथल्या स्थानिक आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांना नीट समजलेला नाही. आणि आता जे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये जी काही मांडणी लोकनेते दिबा पाटलांची झालेली आहे, ही मांडणी दिबा पाटील हे आरक्षणाचे समर्थक होते अशा प्रकारची झालेली नाही. खास करून भाजपाचे सगळ्यात जास्त नेते इथे असल्यामुळे त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला नाही. भारतीय जनता पार्टी सुद्धा आज सुद्धा मराठ्यांचंच ऐकते, ओबीसींचं ऐकत नाही. हा जो सगळा भयानक प्रकार आहे तो पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे वाटचाल करणार आहे. आणि मनुस्मृतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या हिताच्या गोष्टी करा आणि शूद्रातिशूद्रांचं म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांचं शोषण करा असे आदेश पूर्वीच दिलेले आहेत. आणि मनुस्मृतीचा आग्रह शालेय अभ्यासक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार करते. त्याच्यामुळे या भागामध्ये मनुस्मृतीचं उपयोजन सुरू असताना लोकनेते दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या नेत्यांनी दिबा पाटील साहेबांची विचारधारा काय आहे हे प्रथम समजून घेतलं पाहिजे. परंतु ते समजून घेतलं जात नाही. आणि म्हणूनच मी जी निवडणूक लढलो ती वेड्यासारखे लढलो नव्हतो किंवा निवडणुकी लढण्याची हौस आहे म्हणून लढलो नव्हतो. तर ही निवडणूक ओबीसींच्या अस्तित्वाची निवडणूक होती. लोकनेते दिबा पाटलांच्या विचारांच्या अस्तित्वाची निवडणूक होती. भले त्याच्या पाठीमागं मोठा पैसा नसल्यामुळे मला 1000, 2000, 500 रुपये देऊन मतं खरेदी करता आली नाही. परंतु 14,000 जे मतदान झालेलं आहे हे अत्यंत विचारवंत आणि निरपेक्ष जे लोकशाहीचे समर्थक लोक आहेत त्यांनी दिलेलं मतदान आहे. इथल्या गावठाण चळवळीला, इथल्या शिडक्यो विरुद्ध आंदोलनाला, दिबा पाटील नामकरण आंदोलनाला आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीला दिलेला तो पाठिंबा आहे. 14,000 मतदान हे अत्यंत महत्वाचं मतदान आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आत्ता प्रश्न असा आहे की आता आपण आज जे फेसबुक लाईव्हला इथे जमलेलो आहोत त्याचं कारण आहे की ओबीसी आरक्षण टिकवणं ही काळाची गरज आहे. सरकार हे मराठ्यांचं ऐकतंय. कारण का सरकारमध्ये 150 आमदार, विधानसभेत काय मराठ्यांचे आहेत. आता सुद्धा या लोकसभेत 26 मराठा आमदार सगळ्या पक्षातून निवडून आलेत. आणि त्या 26 मराठा खासदारांमुळे दिल्लीवर पकड ही मराठा समाजाची झाली. आणि याच्या दहशतीखाली महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ओबीसींच्या विरोधी आहेत. मुळात मराठे हे ओबीसींच्या विरोधी आहेत हे ओबीसींना समजत नाही. आता अलीकडेच बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव मराठ्यांनी केला अशी बातमी आहे. परंतु ही बातमी अलीकडच्या लोकांना त्याबद्दल नवल वाटते. परंतु कुठल्याच मराठा आमदार आणि खासदारांनी कधीच ओबीसींना पाठिंबा दिला नव्हता. ते कायम विरोधी होते. किंबहुना आपल्याला कुळ कायदा जो भेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्याकडून तो मराठा आणि ब्राह्मण जमीनदारांच्या विरोधात लढून मिळालेला आहे. ही गोष्ट सुद्धा ओबीसी विसरली. किंबहुना लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या शेतकरी आंदोलनावर, सिडको विरोधी आंदोलनावर गोळ्या घालणारे वसंतदादा पाटील हे मराठा मुख्यमंत्री होते. साऱ्या महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात. परंतु या सगळ्या म्हणजे वसंतदादा पाटीलच नाही, आतापर्यंत झालेल्या 13 मराठा मुख्यमंत्री, मराठा महसूल मंत्री, मराठा गृहमंत्री यांनी ओबीसींवर, खास करून आगरी कोळ्यांवर अन्याय आणि अत्याचारच केलेला आहे. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा अन्याय अत्याचार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिशा दिली आणि आम्ही कुळ कायद्यासारखा महत्वाचा कायदा मिळवला आणि त्यामुळेच आमची जमिनीला नावं लागली. आज जे वैभव आहे ते लोकनेते नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील यांच्यामुळे आमच्याकडे वैभव आलेलं आहे. याचा गोष्टीचा विसर आम्हाला पडता कामा नये. आणि म्हणूनच आज लोकनेते दिबा पाटलांचा जो विषय आहे ओबीसी आरक्षण बचावाचा, तो विषय घेऊन आपण बोलत आहोत.
आणि म्हणूनच ह्या आपल्याला माहित आहे की आरक्षणाच्या इतिहासामध्ये गेली अनेक वर्ष 8 ते 9 आयोगांनी मराठा हे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. मान्य सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे आणि मराठा हे सामाजिक मागासवर्गीय नाहीत, शोषित नाहीत आणि म्हणून त्यांना ओबीसीचं आरक्षण देता येत नाही, किंबहुना कोणतंच आरक्षण देता येत नाही. इथे बुद्धिभेद करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे. मागच्या काळात वामन मेश्राम यांनी मराठे हे शूद्र आहेत असं सांगायचा प्रयत्न केला आणि बामसेफ सारख्या संघटनांनी देशभर याचा प्रचार केला आणि त्याचा फटका आपल्या ओबीसी सगळ्या लोकांना होतोय. ही चुकीची मांडणी होती आणि अशाच प्रकारची मांडणी अनेक राजकीय नेते आता करतायत आणि सांगतायत की मराठे गरीब आहेत आणि गरिबांना आरक्षण द्या. मराठा विद्वानांची सुद्धा मांडणी असे मराठा गरीब असल्यामुळे त्यांना आरक्षण द्या, परंतु आरक्षण हे गरिबावर देता येत नाही तर सामाजिक शोषणावर देता येतं. सामाजिक शोषण म्हणजे दुसऱ्या जातीला कमी लेखलं. या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण आणि मराठ्यांनी हे ओबीसी जाती ज्या आहेत, आगरी, कोळी, कराडी, भंडारी आणि शूद्र, अतिशूद्र म्हणजे आदिवासी आणि एससी जाती यांना कायम कमी लेखलं, त्यांचं शोषण केलं. हे कुळ कायद्याच्या आंदोलनात आम्ही अनुभवलं, हे सिडकोच्या आंदोलनात अनुभवलं, हे सेजच्या आंदोलनात आम्ही अनुभवलं आणि आता गावठाणाच्या आंदोलनात, दिबा पाटील नामकरण आंदोलनात आम्ही अनुभवत आहोत. लोकनेते दिबा पाटलांचं नाव ह्या विमानतळावर द्यावं म्हणून रायगडमधले किंवा कोकणातले कुठलेही बुवा बापू, कोणतेही राजकीय पक्ष दिबा पाटलांच्या नामकरण आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत, किंबहुना भाजपचे प्रमुख नेते या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पुढे येत नाहीत. आणि आपल्याला माहित आहे की याची सुरुवातच शिवसेनेकडून एका हिंदुत्ववादी नेत्यांकडून झाली आणि आपले जे हे आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला प्रस्ताव सिडकोमध्ये हा मांडला की इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या. याचाच अर्थ आताचे मुख्यमंत्री, मराठा मुख्यमंत्री हे लोकनेते दिबा पाटलांचे विरोधक आहेत आणि अशाच प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली होती. परंतु माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांनी आपल्या वडिलांचं नाव, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे घेऊन दिबा पाटलांना पाठिंबा देऊन एक चांगलं काम केलं. परंतु भारतीय जनता पार्टी अशी भूमिका घेत नाही. बाकीचे राजकीय पक्ष आहेत हे सुद्धा तशी आग्रही भूमिका घेत नाहीत, कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल हे मराठ्यांचे पक्ष आहेत. शिवसेना हा शिकेपिंगचा पक्ष आहे आणि म्हणूनच मराठा आंदोलनाला शिवसेना पाठिंबा देते, पण ओबीसीच्या आरक्षणाची मागणी कुणी लावून धरायला तयार नाही, भाजप तर नाहीच नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मराठा हे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत आणि तरी सुद्धा त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ही चूक अशी आहे की कुणबी हे खरं म्हणजे भूमिहीन लोक होते. कोकणातले जे कुणबी आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधले हे भूमिहीन लोक आहेत, त्यांची तुलना मराठ्यांशी होत नाही. तरी सुद्धा त्यांना मागास ठरवण्याचा प्रयत्न मागासवर्गीय आयोग स्थापन करून मराठा सरकार करत आहे, याचा मी जाहीर निषेध करतो. आणि अनेक मराठ्यांनी खोटी कुणबी प्रमाणपत्र, आपले जे त्यांच्या ओळखीचे जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, हे बऱ्यापैकी मराठा समाजातले आहेत आणि त्यांनी ती खोटी कुणबी प्रमाणपत्र घेतलेली आहेत. आणि यांचं प्रमाणीकरण करण्यासाठी आता जी प्रमाणपत्र भेटलेली आहेत ते सगळे सोयऱ्यांना पण द्या, अशा प्रकारची मूर्खपणाची मागणी जरांगे पाटील करतायत. मागच्या काळात जरांगे पाटलांना मी जाहीर विरोध केला होता, कोळी टोपी घालून हा विरोध केला होता आणि सगळ्या महाराष्ट्रात असा विरोध कुणी केला नव्हता. हा आक्रमक विरोध मी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या प्रेरणेने केला होता. आणि म्हणूनच ही खोटी कुणबी दाखले घेऊन हे लोक आपल्याकडे येऊ शकतात. नवी मुंबईतल्या, मुंबईतल्या, ठाण्यातल्या, कल्याणमधल्या, डोंबिवलीमधल्या, पनवेलमधल्या, रायगडमधल्या आगरी कोळ्यांना ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला माहित आहे की जी जागा गणेश नाईक यांच्या मुलानं म्हणजे संजीव नाईक यांनी आपल्याकडे ठेवली होती, ती त्या जागेवर आता मराठा उमेदवार जिंकून आलेला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली हे आपल्या हातातून गेलेलं आहे. मराठा जात ही सरंजामी आहे, ही जात आक्रमक आहे, ही जात शोषक आहे. या शोषक जातीनं इतिहासामध्ये आमच्या जमिनी लुटल्या, आमचे अधिकार लुटले, आमचे धार्मिक, सामाजिक, राजकीय अधिकार संपवले. आणि म्हणून यांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील यांच्यासारखी तडफदार नेतृत्व पाहिजे. आणि असं नेतृत्व आपल्यामध्ये तयार व्हायचं असेल तर त्यांनी चारवाक, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांचा जागृतीचा विचार स्वीकारला पाहिजे. मनुस्मृतीचा, हिंदुत्वाच्या विचारात अशा प्रकारची जागृती नसते. आणि म्हणून चारवाक कोण आहेत हे युट्यूबवरून आगरी कोळ्यांनी अभ्यासावं.
चार्वाकांचा अभ्यास केला तरच लोकनेते दिबा पाटील आपल्याला समजू शकतात. मी इथे सांगतो की 12.5% सारखा कायदा स्वातंत्र्यानंतर लोकनेते दिबा पाटील साहेबांनी केला. इथे अनेक आमदार आहेत, इथे अनेक खासदार आहेत, परंतु आपल्या आगरी कोळी आमदारांना अशा प्रकारचा कायदा करण्याची कल्पना किंवा स्वप्न सुद्धा पडत नाहीत. याचं कारण ते या हिंदुत्वामध्ये मनुस्मृतीच्या विचारांनी गुलाम झालेले लोक आहेत आणि स्वतंत्र पाहण्याचं व्यक्तिमत्व दत्ता पाटील होते, दिबा पाटील होते. मागचे लोक चांगले होते असाच हा अर्थ नाही, तर मागचे लोक विचारी होते आणि हे लोक आपल्या जात बंधवांचा न्याय करणारे लोक होते आणि म्हणून त्यांचा आदराने उल्लेख मी इथे करत आहोत. आणि म्हणूनच जे काही चुकीच्या गोष्टी मराठा बांधवांनी इथे राबवलेल्या आहेत तेच कुणबी दाखले घेऊन तर ते नवी मुंबईत जर आले तर जशा आमच्या लोकसभेच्या जागा आगरी कोळ्यांच्या संपवलेल्या आहेत, रायगडमधून संपलेल्या आहेत, ठाण्यातून संपलेल्या आहेत, मुंबईतून संपलेल्या आहेत. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई हा आमच्या भूमिपुत्रांचा अप्रांत प्रदेश आहे, परंतु इथे आमची लोकसंख्या प्रामुख्याने असून सुद्धा आम्हाला नेतृत्व करण्याचा मान भेटत नाही. सातारावरून आलेले एकनाथ शिंदे आपले मुले आणि भाऊ, नातेवाईक, मित्र यांना इथे खासदार करताना दिसतात आणि हा पराभव गणेश नाईकांसारखे दिग्गज राजकीय नेते निमूटपणे सहन करतात. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. रामशेठ ठाकूर सुद्धा अशा प्रकारचा आपला राजकीय पराभव पाहून गप्प बसतात. हा सगळा आमच्या श्रीमंतीचा, आमच्या कर्तृत्वाचा, आमच्या उद्योजकतेचा अपमान आहे. जोपर्यंत आमचे नेते लोकसभेत नाहीत तोपर्यंत इथली समाजाची सुरक्षा करणं अवघड आहे. ज्यांचा खासदार असतो त्यांचेच आमदार होतात आणि त्यांच्याच महानगरपालिका होतात. म्हणूनच आपल्या लोकांनी ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे. प्राध्यापक लक्ष्मण हाके हे माझे मित्र अंतरवाली सराटीतील जरांगे पाटील यांच्या मराठा आक्रमकतेविरुद्ध लढण्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी उभे आहेत. त्यांना जाहीर पाठिंबा मी इथे देतोय. मी आगरी कोळी कराड्यांना विनंती करतोय की त्यांना भेट द्यायला आम्ही गेलं पाहिजे, त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला, भेट द्यायला आम्ही गेलं पाहिजे. कारण हे आंदोलन लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या प्रेरणेचं आंदोलन आहे. ते धनगर समाजाचे नेते करत असतील तर ते आपले भाऊच आहेत आणि म्हणूनच मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या बाबतीत काही स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो. 1992 पासून दिलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय कमिशनकडून तपासावीत. म्हणजे मराठा समाजाने जे खोटे दाखले घेतलेत, नवी मुंबईमधले अनेक मराठा उमेदवार, नगरसेवक किंवा पनवेलमध्ये आलेले आहेत आणि ते ही खोटी ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आपल्या विरोधात लढतात. त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत केसेस निवडणुकीपूर्वीच आम्ही टाकल्या पाहिजेत किंवा उमेदवारी भरल्या ह्या केसेस टाकल्या पाहिजेत किंवा निवडून आल्यानंतर खोटे कुणबी दाखले घेतलेले जेवढे लोक घाटावरून इथे आले त्यांच्या विरुद्ध आम्ही केसेस टाकल्या पाहिजेत. ही जी 1952 दिलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र आहेत तज्ज्ञांची उच्चस्तरीय कमिशनकडून तपासावीत आणि खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द केली पाहिजेत आणि असे दाखले काढणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. यासाठी आगरी कोळी कराड्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे. दुसरी मागणी आपली अशी आहे की मराठा कुणबी मराठा या नावाने दिलेली सर्व प्रमाणपत्र रद्द केली पाहिजेत. यासाठी आपण न्यायालयात गेलं पाहिजे, हायकोर्टात गेलं पाहिजे, सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. क्रिकेटला 10-10 लाख रुपये देणग्या देणारे जे नेते आहेत किंवा खर्च करणारी जी गावं आहेत त्यांनी लक्षात केलं पाहिजे. क्रिकेटमध्ये आपलं खेळांचं भविष्य असेल, परंतु सगळ्या गावातल्या तरुणांचं भविष्य हे ओबीसी आरक्षणात आहे. त्यांना डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर आरक्षणाला पर्याय नाही. आणि मी स्वागत करतो की आपली मुलं आणि मुली आता शिकायला लागलेत. त्यांच्या भविष्याची काळजी वडिलांनी घेतली पाहिजे. जे आता 50 मध्ये आहेत किंवा 60 मध्ये आहेत, 70 मध्ये आहेत, यांनी आपला सगळा पैसा या आरक्षणाच्या संघर्षाला लावला पाहिजे. आणि तिसरी मागणी आहे आता जी जरांगे पाटील यांनी केली की सगळे सोयरे या शब्दामुळे सर्वच ओबीसी, मागासवर्गीय, SC ST आदिवासींचे आरक्षण धोक्यात येणार आहे. कारण मराठ्यांच्या खोटे कुणबी दाखले घेऊन त्यांना पुन्हा एकदा सगळे सोयऱ्यांना सगळ्यांना दाखले द्या अशी मागणी जरांगे पाटील करतात, त्यासाठी उपोषण करतात. खरं म्हणजे मराठा समाजामध्ये एकमेव नेते होते, आपल्याला माहित आहे की डॉक्टर PB सावंत हे जे नेते होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, हे एकमेव नेते असे होते. आणि राजर्षी शाहू महाराज यांना सामाजिक न्याय कळला होता. मागे कोण राहिले, शोषित कोण आहे हे समजत होतं आणि जे शोषित आहेत त्यांनाच आरक्षण मिळतं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु आत्ताचं जरांगे पाटलांचं नेतृत्व हे मूर्ख नेतृत्व आहे. त्यांना आरक्षणातला सुद्धा कळत नाही. अशा हाती मराठा समाजाने आरक्षण देऊन आपली स्वतःची बौद्धिक क्षमता, सामाजिक प्रतिष्ठा गमावलेली आहे आणि विद्वत्ता सुद्धा गमावलेली आहे. आणि म्हणून या सगळे सोयऱ्यांच्या मागणीमुळे आपलं SC ST आणि ओबीसींचं आरक्षण धोक्यात येणार आहे. त्यामुळे सगळे सोयरे या शब्दाचा समावेश
जात वैधता ठरवण्यासाठी करू नये. आपल्याला माहिती आहे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्या ओबीसींना किती वेळ लागतो, किती त्रास होतो. परंतु या लोकांना त्यांचे 150 आमदार, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे गृहमंत्री, त्यांचे महसूल मंत्री असल्यामुळे लगेच न्याय मिळतो. आणि आगरी कोळी कराड्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी. आम्ही ज्यांना नेते मानतो, आता कपिल पाटील खासदारांचा जर पराभव झालाय, कारण कपिल पाटील यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली होती. ओबीसींची सभा जेव्हा आपल्याकडे भिवंडीला लागली होती सोनाळे गावात, त्यावेळी ते उपस्थित नव्हते आणि त्यांनी ओबीसीनी त्या सभेला येऊ नये अशी भूमिका घेतल्यामुळे इथल्या आगरी कोळी ओबीसीनी त्यांचा जाहीर पराभव केला आणि मंत्री असून सुद्धा त्यांना घरी बसावं लागलं. आणि आपले जे लोक आहेत, गणेश नाईक वगैरे सगळे लोक आहेत किंवा ठाणे जिल्ह्यातले आगरी समाजाचे नेते आहेत, ते आपल्या जातीची भूमिका घेत नाहीत. म्हणजे ह्यांचा हळूहळू पराभव होईल, यांचं राजकीय अस्तित्व संपलं जाते किंवा संपलेलं आहे. नवी मुंबई सुद्धा यांच्या हातात राहणार नाही अशी स्थिती आहे. कारण आता मराठा खासदार आपल्या इथे झालेले आहेत आणि ते एकनाथ शिंदेंचे आहेत. त्यामुळे या नवी मुंबई महापालिका सुद्धा आगरी कोळ्यांच्या हातून मराठ्यांच्या हाती जाणार आहे. पनवेलचं सुद्धा भविष्य काही वेगळं नाही. आमच्या लोकांनी म्हणजे प्रशांत ठाकूर असतील किंवा महेश बालदे असतील यांनी जी मदत ही आपल्या ज्या मराठा खासदाराला केली, त्यामुळे जो मराठा खासदार श्रीरंग आप्पा बारणे येथे निवडून आलेत. आता साहजिकच आहे, ज्यांचा खासदार असतो त्यांच्या महानगरपालिका आणि इथे पनवेलमध्ये सुद्धा आगरी कोळ्यांच्या हातून, ओबीसी एससी एसटी यांच्या हातून या महानगरपालिका जाऊ शकतात. आणि यानंतर इथल्या गावठाणांना धोका आहे. आणि मी सुद्धा कायमची मागणी आहे की मुंबईतली गावठाणं आमची सीमांकन करून प्रॉपर्टी कार्ड आम्हाला द्या. 12 गावठांचं सीमांकन मुंबईत झालं, परंतु आपली भूमिका ठाण्यातले आगरी कोळी समजून घेत नाहीत, ठाणे जिल्ह्यातले नाहीत आणि नवी मुंबईतले नाहीत, पनवेलमधले नाहीत. आणि हे नेतृत्व मराठ्यांचं गुलाम झाल्यामुळे आपल्या गावठाणांना थेट धोका आहे. ज्या पद्धतीने निवडणूक झाल्या आपल्याला माहित आहे की पवईमधली जयभीमनगर ही मागासवर्गीयांची वस्ती कमांडो घेऊन आणि पोलीस घेऊन तोडण्यात आली. हीच वेळ उद्या आगरी कोळ्यांच्या घरावर येणार आहे. बेलापूरमधलं आपलं एक जुनं घर, गावठाणातलं घर बांधकाम चालू असताना तोडलेलं आहे. निरुळ गावामध्ये ठाकूर नावाचे ग्रस्त आहेत, त्यांचं घर तोडलेलं आहे. आणि आज जे हे भूसंपादन अलिबाग कॉरिडॉरमध्ये चालू आहे, त्यामुळे दोन्ही प्रांताधिकारी असं म्हणतात की ज्यांचा ताबा कब्जा वहिवाट आहे त्यांना आम्ही पुनर्वसन देणार नाही. 7/12 वर ज्याचं नाव आहे त्यालाच देणार. आणि अजूनही कुळ कायद्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक आगरी कोळ्यांची नावं 7/12 दिसत नाही. ठाणे जिल्हा लोढांनी जवळजवळ पूर्ण लुटलेला आहे आणि त्याला मदत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत, फडणवीस करतायत. मुंबई तो लुटतोय. अदानीने धारावी आपली जी सगळी वस्ती आहे ती घेतलेली आहे. मी त्याला झोपडपट्टी म्हणणार नाही, कारण त्यामध्ये 12 कोळीवाडे आहेत. या सगळ्या वस्त्या आणि मुंबईतल्या जवळजवळ सर्व सरकारी जागा अदानी मागत आहे. साधारणपणे 1200 ते 1500 एकर जागा मला मिळाव्यात अशी अदानीची मागणी आहे. आणि अदानी हे मोदींचे मित्र असल्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आमचे सगळे गणेश नाईक किंवा रामशेठ ठाकूर त्यांना मदत करतायत. आणि जमीन हक्काच्या आंदोलनाकडे आमच्या लोकांचं दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून मुंबईतल्या कोळीवाडा गावठाणांचा प्रश्न असेल, ठाणे जिल्ह्यातला असेल, पालघरमधला असेल किंवा रायगडमधला असेल, हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आमच्या जमिनी सेजमध्ये घेतल्या गेल्या, त्याच्यावर एकही रोजगार नाही, एकही बांधकाम नाही. आणि ह्या जागा पुन्हा एकदा उद्योजकांना द्यायच्या. कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या. त्यामध्ये जमिनींचा जो संघर्ष आहे तो संघर्ष आरक्षणाचा संघर्ष आहे. कारण आरक्षणामधून मराठा समाजाचे जे अधिकारी इथे येतात, तहसीलदार येतात, कलेक्टर येतात, PSI येतात, इन्स्पेक्टर येतात, हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून प्रशासनामध्ये ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून आगरी कोळ्यांनी जाणं हे गरजेचं काम आहे. ठाण्याचा जिल्हाधिकारी असेल, रायगडचा असेल, सिडकोचे MD असतील, हे ओबीसी असले पाहिजे. जर ते मराठा असतील तर आपल्या जमिनीची लूट करण्यासाठीच बदली घेऊन येतात. एकाही मराठा अधिकाऱ्यांनी कधीही आगरी कोळी कुळांना किंवा सिडकोमधल्या 12.5% पुनर्वसन योजनेतल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा अनुभव नाही. सगळ्यांनी लूटच केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी आपलं जे आंदोलन सुरू केलेलं आहे आपल्या इथे अंतरवाली सराटीमध्ये जरांगेच्या विरोधात केलेलं आहे, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. आपल्या जर प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने आल्या तर मी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन आपल्या बेलापूर किंवा नवी मुंबईत किंवा ठाण्यामध्ये करण्याच्या विचारात आहे. आपल्या लोकांची जागृती व्हावी हा उद्देश आहे. याच पद्धतीनं मी जशी लोकसभा लढलो आणि त्या लोकसभेला प्रत्येकाने ₹1 द्या आणि 1 मत द्या असं नम्रतेचं आवाहन केलं होतं.
आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 2.5 लाख लोकांनी जमा केले होते आणि या सगळ्या मोजक्या पैशातून आपण ही निवडणूक लढलो आणि 14,000 मतदान घेतलं. इथं आपलं अस्तित्व टिकवलं. याच पद्धतीनं या जरांगे पाटलांच्या आक्रमकतेला विरोध करण्यासाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांची ओबीसी आरक्षण बचावाची भूमिका न्यायालयात कायम ठेवण्यासाठी मी अगोदरच प्रयत्न केलेले आहेत. मला माहित आहे जोपर्यंत लोकसभेत विधानसभेत जाता येत नाही तोपर्यंत आपल्याला न्यायालयाचा मार्ग हा अंतिम मार्ग आहे आणि म्हणूनच मराठा आरक्षणाच्या विरोधात मी हायकोर्टात गेलेलो आहे. गुणरत्न सदावर्ते आपले वकील आहेत. माडी समाजाचे नेते शंकरराव लिंगे हे याचिकाकर्ते आहेत. ॲडव्होकेट जयश्री पाटील या याचिकाकर्ते आहेत आणि मी सुद्धा याचिकाकर्ता आहे. या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध लढणाऱ्या लोकांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. आपल्या वकिलांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत आणि असाच धोका माळी समाजाचे नेते शंकरराव लिंगे यांना आहे. मागच्या वेळी मराठा आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यांच्या डोळ्यात शाई फेकली होती आणि त्यामुळे त्यांचे डोळे कमकुवत झालेले आहेत. अशा प्रकारचा धोका मला सुद्धा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की याचिकेला जो खर्च आहे तो खर्च आपल्या लोकांनी लोकवर्गणी काढून दिला तर हे ओझं कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मी विनम्रपणे जाहीर करतो की आपल्या आगरी कोळी समाजातले जे काही नेते आहेत ते सगळे स्वतःच्या पुढे सेट लावतात, परंतु मी कधी अशी सेट पदवी लावली नाही. कारण मी गरीब आहे, गरिबांचा नेता आहे आणि गरिबांचा नेता आहे म्हणून विनम्रपणे नेहमीच आपल्याला मदतीची मागणी करत असतो. जे शिकलेले लोक आहेत, ज्यांची मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत, यांना जर पुढे जायचं असेल, नोकरीमध्ये जायचं असेल किंवा शिक्षणामध्ये आरक्षण घ्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला पर्याय नाही. याच्यामध्ये आमचे जे कोळी बांधव आहेत ते एसबीसी मध्ये आहेत, राज्यस्तरावर मोडतात, केंद्रात गेल्यानंतर ते ओबीसीच आहेत. त्यामुळे आगरी कोळी कराडी भंडारी या लोकांनी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे आणि आरक्षणाची लढाई ही जमिनींची लढाई आहे. आपल्याकडे मुंबईमध्ये जे प्रशासकीय लोक आले यांनी 70 वर्षात आपल्या जागा जमिनी वहिवाटदार यांच्या नोंदी घेतलेल्या नाहीत. मुंबईतल्या वहिवाटीचं जमीन हक्काचं आंदोलन भंडारी समाजाचे नेते मनोज माशेलकर हे करतायत आणि मनोज माशेलकर यांनी मला निवडणुकीमध्ये फार मोठी मदत केलेली आहे. जेवढी लोकांनी लोकवर्गणी मदत केली तेवढी एकट्याने मदत ही म्हणजे मनोज माशेलकर यांनी केलेली आहे आणि मुंबईतल्या जमीन हक्कांसाठी, वर्सोव्यातल्या जमीन हक्कांसाठी मनोज माशेलकर हे आक्रमकतेचा लढा देत आहेत. लवकरच हा लढा आपल्याला पाहायला मिळेल आणि या लढ्यासाठी आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आपल्या मदतीची आवश्यकता मला आहे अशी नम्र विनंती लोकनेते दिबा पाटील यांचं स्मरण करून मी करतो. लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नामकरण आंदोलनाला मदत करणारे श्रीमंत लोक, रामशेठ ठाकूर असतील, जय म्हात्रे असतील, सगळ्यांनी मदत केलेली आहे. परंतु आपल्याला खरी मदत ही लोकनेते दिबा पाटलांचं साहित्य काय होतं. लोकनेते दिबा पाटलांनी चारवाक यांना आपलं गुरु मानलेलं आहे. तर चारवाक नक्की कोण होते. या चारवाकांनी इथली देव ही संकल्पना नाकारली, स्वर्ग ही संकल्पना नाकारली, चमत्कार संकल्पना नाकारली आणि प्रत्यक्ष प्रमाणाशिवाय, पुराव्याशिवाय कुठल्या गोष्टीवर आपल्या लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आकाशातलं जे स्वर्गीय जीवन आहे ते खोटं जीवन आहे, पृथ्वीवरचं जगणं हेच सत्य आहे, त्या सत्याला स्मरून तुम्ही जगा अशा प्रकारचा संदेश चारवाकांनी दिला होता. आणि लोकनेते दिबा पाटील यांनी जिवंत असताना आमच्या लोकांच्या सुखासाठी जो संघर्ष केला यामुळेच प्रत्येक घरामध्ये करोडपती माणसं तयार झाली. किंबहुना इथे जे उद्योजक तयार झाले त्यामध्ये सन्माननीय जे म्हात्रे असतील, सन्माननीय हे रामशेठ ठाकूर असतील आणि त्यांच्यासारखे अनेक छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर असतील. यांची निर्मितच भूमिहीन असलेल्या आगरी कोळ्यांच्या 12.5% संघर्षातून, जासईच्या आंदोलनातून झालेली आहे. आणि म्हणून हे सगळं सुखाचे दिवस देणारे लोकनेते दिबा पाटील हे कधीही वैभवशाली जीवन स्वतः जगले नाहीत. स्वतः सामान्य राहून, स्वतःचं सामान्य असं घर ठेवून आपल्या मुलाबाळांना स्वच्छ आणि प्रामाणिकतेचा धडा देऊन आपल्यातून निघून गेले. लोकनेते दिबा पाटील साहेबांनी केलं ते कुठल्याही बुवा बापूला जमलं नाही, कुठल्याही देवदेवतांना जमलं नाही. आणि 12.5% जासईच्या आंदोलनावर गोळ्या जेव्हा वसंतदादा पाटीलांचे पोलीस घालत होते तेव्हा आकाशातला कुठलाही देव त्यांच्या मदतीला आला नाही आणि 5 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या रक्ताच्या त्यागावर उभी असलेली आज ही सुखाची नवी मुंबई पनवेल उरण ही आपण या सगळ्या हुतात्म्यांची आणि लोकनेते दिबा पाटलांची कृतज्ञतेने आठवण येत्या 24 जूनला करूया. आणि त्यांची आठवण म्हणजे ओबीसीचं आरक्षण, त्यांची आठवण म्हणजे सिडको विरुद्ध आंदोलन,
त्यांची आठवण म्हणजे सेज विरुद्ध आंदोलन आणि त्यांची आठवण म्हणून अलिबाग कॉरिडॉरमध्ये ज्या जमिनी कवडेमोल भावाने इथले मराठा मंत्री एकनाथ शिंदे MSRD MMRD हे घेते आणि आपल्या लोकांना देशधुडीला लावतोय, त्या अलिबाग कॉरिडॉरच्या विरुद्ध आंदोलन आम्ही उभं करतोय. याच्यामध्ये न्यायासाठी पुढाकार घेणाऱ्या सगळ्या लोकांना मी विनंती करतोय की लोकांना न्याय देण्यासाठी पुढे या. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांना पैशाच्या मदतीचा हात द्या आणि आपल्या लोकांचा न्याय करा, अशी विनंती मी आपल्याला करतोय. लोकनेते दिबा पाटील, आई एकवीरा, लोकनेते दत्ता पाटील, लोकनेते नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून माझं हे अत्यंत महत्त्वाचं फेसबुक लाईव्ह मी संपवित आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेल्या कोर्टाच्या याचिकेला आपण सगळ्यांनी मदत करावी, अशी नम्र विनंती करून माझे बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.